नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 27. आपल्याला कोण भेटायला आला असावं याचा विचार करीतच वामन पोलिसांसमवेत कोठडीतून बाहेर आला. इन्स्पेक्टरशी एक जोडपे त्याला पाठमोरे बसून बोलत होते. भेटायला आलेल्या व्यक्तीसाठी वामनचे खोल गेलेले डोळे भिरभिरले आणि त्या क्षणी त्याची चाहूल लागताच इन्स्पेक्टरशी बोलत बसले जोडपे चटकन मागे वळे होते. माधुरी आणि डॉक्टर सबनीसांना तिथे पाहून वामन चमकला होता. माधुरी उठून त्याच्याजवळ आली होती. ह्याच वामनवर तिचं प्रेम जडलं होतं. ह्याच वामनच्या उमद्या आणि खेळकर स्वभावाने ती मोहित झाली होती. आणि आज तोच वामन आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोपाखाली पकडला गेला होता. वामनचा ओढलेला चेहरा, जीव नसलेले डोळे आणि वाढलेली दाढी पाहून माधुरीला वाईट वाटलं होतं. माधुरीनं आपल्याला या अवस्थेत पाहावं याचं वामनलाही वैषम्य वाटत होतं. कशाला आलीस? तुटक स्वरात त्याने विचारलं होतं आणि माधुरी तीव्र स्वरात ताडकन उत्तरली होती. बायकोला जिवंत जाळणारा नवरा कसा दिसतो ते पाहायला आले आहे मी. माधुरी, तीही आपल्याला खुनी समजते हे समजताच वामनच्या मनाची थोडीफार राहिलेली उभारी ही कोसळली होती. शट अप! माधुरी धारदार आवाजात म्हणाली होती. नाव घेऊ नकोस माझे. पैसा हे सर्वस्व नाही असं तूच मला सांगितलं होतंस. आणि अखेर जी बिंदू तुझे सर्वस्व होती तिलाच तू पैशासाठीच अमानुषपणे मारलंस. का केलंस हे तू वामन? वामनने भकास मुद्रेने डॉक्टर सबनीस आणि माधुरीकडे पाहिलं. माधुरीचा गैरसमज दूर करावा असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. किती ठाम स्वरात बोलत होती ती. त्या क्षणी आपण काहीही बोललो तरी आपण सफाई देतो आहे असंच तिला वाटणार याची वामनला खात्री होती. घर जावई होण्याचा माझा प्रस्ताव तू ठोकरला होतास. त्यावेळी अगदी बाणेदारपणा दाखवला होतास. डॉक्टरांशी लग्न झाल्यानंतर मी त्यांना तुझ्याबद्दल किती कौतुकानं सांगितलं होतं. त्यांनाही तुझा अभिमान वाटला होता. पण तूही अखेर भोंदूच निघालास. 15-16 हजारांच्या VCR साठी तू बिंदूसारख्या लाख मोलाचा जीव जाळलास. आय हेट यू वामन. आय हेट यू. मला तुझा तिरस्कार वाटू लागला आहे. आवेगाच्या भरातच माधुरीला उमाळून आलं होतं. हुंदके देत ती रडू लागताच डॉक्टर सबनीसांनी तिला जवळ घेतलं होतं. वामन ते दृश्य आसुसलेल्या नजरेनं क्षणभर पाहत उभा राहिला होता. यापुढे आपण बिंदूला असं कधीच जवळ घेऊ शकणार नाही या जाणीवेने त्याच्या हृदयात कालवाकालव झाली होती. आपल्या भावना चेहऱ्यावर प्रक्षेपित होणार नाहीत याची काळजी घेतली होती त्याने. माधुरी मृदू स्वरात बोलली असती तर त्याला रेखाबद्दल तिला विचारण्याचं त्याच्या मनात होतं. पण एक शब्द उच्चारला नाही त्याने. पाषाणासारखा चेहरा करून तो डॉक्टर सबनीस आणि माधुरीला पाठमोरा झाला आणि पुढच्याच क्षणी तेथून ताड पावले टाकीत दूर झाला. त्या क्षणी त्याला जाणीव झाली होती, बायकोला जाळून मारणाऱ्या पुरुषाला समाजाकडून सहानुभूती मिळत नाही. आणि गैरसमजाचे धुके असले तरी ते धुके बाजूला सारण्याचा कोणी प्रयत्नही करीत नाही. प्रत्येक जण बायकोच्या मृत्यूबद्दल नवऱ्यालाच जबाबदार धरतो. इथे तर बिंदूची तशी जवानीही होती आणि म्हणूनच माधुरीही त्याला खुनीच समजत होती. शंतनूरावांनी घड्याळाकडे पाहिलं आणि नापसंतीने मान हलवली. अजून नागेश नाही आला? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर शकुंतलाबाई आणि नम्रतानेही दिले नव्हते. नागेशचा विषय काढताच नम्रताचा चेहरा काळवंडून गेला होता. बिंदू गेल्यापासून ताळतंत्र सोडलेलं आहे त्यानं. शकुंतलाबाई पुटपुटल्या. दिवसा अगदी साधा सरळ वागतो पण रात्री मात्र त्याच्या डोक्यावर भूत स्वार होतं. शंतनूरावाने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि त्या क्षणी पोर्चमध्ये मोटार थांबल्याचा आवाज झाला. नागेश आला वाटतं, शकुंतलाबाई म्हणाल्या. त्या उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच नागेशचा जाडा भरडा आवाज सर्वांच्या कानी पडला होता. साला, कुठे आहे ती वामनची औलाद? कुठे आहे?
पाठोपाठ स्वतःचा तोल सावरता न येणारा नागेश दिवाणखान्याच्या दरवाजाच्या चौकटीत येऊन उभा राहिला होता. त्याचे तांबारलेले डोळे, लाल झालेला चेहरा, हेलकावे खाणारे शरीर आणि दुरूनही त्याच्या तोंडाला येणारा अंबूस पण उग्र वास. नागेश दारू पिऊन आला हेच सांगत होते. हरामखोर, तिला कशाला घरात ठेवून घेतला आहे? वेडी वाकडी पावले टाकीतच नागेश नम्रताजवळ आला होता. त्याला पाहून रेखा घाबरून नम्रताला बिलगली होती. टाकून दे तिला, साली. हिच्या बापाने माझ्या बहिणीला जिवंत जाळली. ही हा बंगला जाळेल. तिला अनाथाश्रमात सोडून ये. नम्रताने रागानेच नागेशकडे पाहिले. तुम्ही पुन्हा दारू पिऊन आलात? दारू नव्हे, ड्रिंक्स. जागच्या जागी डुलत नागेश म्हणाला. तुम्ही आत जा, आत जा, हुकमी स्वरात नम्रता म्हणाली. रेखा घाबरलीय, आत जा. घाबरलीय? हं? हिच्या त्या नालायक बापाने हिच्या आईला जाळली. उफ, मी विसरू शकणार नाही. त्याला आता कोर्ट शिक्षा देणार. वेडसरपणे हसला नागेश. आणि मला? त्याच्या हसण्याने रेखा रडू लागली होती. चुप! नागेश जोरात खेकसला. वामनची अवलाद, चुप! तुला पाहिलं की माझं मनस्वास्थ्य हरवतं. हॉस्पिटल आठवतं मला, बिंदू आठवते, वामन आठवतो, आणखी. रेखा जोरानं रडू लागली होती. रडतेस आली? चुप! नशेतच नागेश रेखाला खेचू पाहत होता, पण त्या प्रयत्नात त्याचाच तोल जाऊन तो खाली गालिच्यावर पडला होता. तो गालिच्यावर पडताच त्याच्या कोटातून चॉकलेट्स आणि रेखासाठी आणलेली 2 खेळणी बाहेर पडली होती. त्या खेळण्यांकडे पाहत उठण्याचा प्रयत्न करणारा नागेश पुन्हा तोल जाऊन पडला होता आणि त्याची शुद्ध हरपली होती. रेखाला शांत करणारी नम्रता डोळे फाडून नागेशची अवस्था पाहत होती. काय म्हणावं याला? खिन्न स्वरात शंतनूराव म्हणाले. रेखावर भरपूर माया करतो नागेश, पण दारू प्याला की मात्र तिचा दुस्वास करतो. फार विचित्र आहे. हे सारं घडतं वामनची केस असेल त्याच दिवशी, शकुंतलाबाई म्हणाल्या. काय समजायचे आपण ह्यावरून? शंतनूरावांनी खांदे उडवले. नागेशची मनस्थिती कोणाच्या लक्षात येणे शक्य नव्हते. आपल्यामुळे वामनला शिक्षा होणार, आपल्यामुळे रेखा अनाथ पोरकी झाली हे त्याला प्रयत्न करूनही विसरता येत नव्हतं, आणि आपल्या अपराधाची कबुलीही त्याला देता येत नव्हती. भयंकर कोंडमारा झाला होता त्याचा. आपल्या अपराधाची टोचणी तो रेखावर अफाट माया करून कमी करण्याचा प्रयत्न करत होता. रेखासाठी नवनवीन कपडे, खेळणी घेऊन येत होता तो. पण जेव्हा वामन संबंधातील विचारांचा ताण असह्य होत होता, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत आपला कोंडमारा बुडवून टाकण्याचा प्रयत्न करत होता. आणि दारू प्यायल्यावर मात्र त्याच्या मनातील वामनविषयीचा द्वेष उफाळून वर येत होता. तो ज्या रेखावर अफाट माया करत होता, तीच रेखा दारूच्या नशेत मात्र त्याला डोळ्यांसमोर नकोशी होत होती. विसंगत वर्तन होत होतं त्याचं. परंतु आता तेही सर्वांच्या अंगवळणी पडलं होतं. फक्त नम्रताला वाटत होतं की आपण नागेशवर जो आरोप केला होता त्यामुळेच नागेश दारूच्या आहारी गेला, म्हणून ती स्वतःला अपराधी समजू लागली होती. पप्पा, तुम्ही समजावून सांगा हे ना, रडवेल्या सुरात नम्रता शंतनूरावांना म्हणाली होती. अशा अवस्थेत त्यांनी मोटार चालवली, काही भलते घडले असते तर? शंतनूरावांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. मी बोलू? नम्रताकडे पाहत शकुंतलाबाई म्हणाल्या. आता बाळकृष्ण खेळू द्या मांडीवर. तुमचे प्लॅनिंग पुरे झाले. मुलाच्या ओढीने तरी नागेशची पावले वेडी वाकडी पाडायची नाहीत. नम्रताने कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. गालिच्यावर पडल्या बेहोश नागेशला उभा करून मोठ्या कष्टाने बेडरूमकडे घेऊन जाणाऱ्या भिकूकडे एकटक पाहत राहिली होती ती.
कोर्टात टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली होती. निकालपत्राचे वाचन चालू होते. कोर्टात फार गर्दी नव्हती. तुरळक माणसं होती. त्यातही या खटल्याशी संबंधित असणारीच जास्त होती. शंतनुराव, शकुंतलाबाई, नागेश, माधुरी, डॉक्टर सबनीस, मिस्टर अँड मिसेस फर्नांडिस, नाडकर्णी, भिकू इत्यादी सारे हजर होते. वामनचे यापैकी कोणाकडेही लक्ष नव्हते आणि निकालपत्र ऐकण्यातही त्याला रस नव्हता. कोर्टाबाहेरच रेखाला घेऊन उभ्या असलेल्या नम्रताकडेच त्याचे लक्ष होते. कोर्ट सुरू झाले असताना रेखा चुळबुळ करू लागताच नम्रता तिला घेऊन बाहेर गेली होती. परंतु वामनला रेखा दिसावी यासाठी ती दरवाजा बाहेरच उभी राहिली होती. का कोण जाणे, पण नम्रताचे मन वामनविषयी कलुषित झाले नव्हते आणि याचे तिलाही आश्चर्य वाटत होते. रेखा नम्रताला बिलगून बसली पाहून वामनला समाधान वाटले होते. रेखाची तब्येतही सुधारली होती. तो एकटा तिला सांभाळू शकणार नव्हता. जेव्हा तो जामिनावर सुटला होता तेव्हाही रेखाला भेटण्यास उत्सुक नव्हता तो. कोर्टाचा निर्णय समजा आपल्या विरुद्ध गेला तर आपली आठवण ही रेखाला नको, हाच त्यामागे त्याचा उद्देश होता. कोर्टात एकदम कुजबूज सुरू होताच वामनचे लक्ष अभावितपणे न्यायाधीशांकडे गेले होते. न्यायाधीश निकालपत्र वाचत होते. वामनला काही भाग ऐकू येत होता. या कलमान्वये म्हणजे निर्णय झाला होता तर. वामनची नजर एकटक रेखावर खेळली होती. श्री वामन श्रीरंग बापट यांना शेवट जवळ आला आपला. मनाची तयारी झाली असूनही वामनच्या शरीराला सूक्ष्म कंप सुटला होता. जन्मठेपेची सजा हे कोर्ट फरमावित आहे. एक दीर्घ सुस्कारा सोडला वामनने. त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल तो शिक्षा भोगणार होता, परंतु या शिक्षेपेक्षाही भयंकर शिक्षा त्याला भोगावी लागणार होती, ती म्हणजे रेखाचा दुरावा. पोलिसांनी पिंजऱ्यातून बाहेर काढताच जड पावलाने तो चालू लागला. जमलेले सारे त्याचे होते आणि नव्हतेही. अगदी कट केल्याप्रमाणे सर्वांनी त्याच्या विरुद्ध जबाना दिल्या होत्या. शंतनुराव आणि शकुंतलाबाईंकडे वामनने दुर्लक्ष केले होते. वामनला शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला होता. नागेश समोरून जाताना मात्र वामन किंचित थबकला होता. कालपर्यंत नागेश त्याचा उपहास करीत होता. लग्नानंतर दिलेल्या प्रत्येक भेटीनंतर वामनकडे पाहून उपहासाने हसत होता, पण आज वामन त्याच्याकडे पाहून उपहासाने हसला होता. वामनच्या चेहऱ्यावरचे छद्मी हास्य पाहून नागेशचा चेहरा काळवंडला होता. आपसुकच त्याची मान खाली झुकली होती. माझी काही तक्रार नाही, शुष्क स्वरात वामन पुटपुटला. माझ्या रेखाला सांभाळ, माझ्यासारखा तिचाही द्वेष करू नकोस. दाटून आल्या स्वरात नागेश त्याला आश्वासन देणार होता, पण वामन पुढे निघून गेला होता. एका निर्दोष माणसाला आपल्या व्यक्तिगत हेव्या दाव्यामुळे तुरुंगात जावे लागले आहे ही बाब आता आयुष्यभर नागेशला छळणार होती. अचानक त्याच्या घशाला कोरड पडल्यासारखी झाली होती. हातापायांना कापरं भरलं. आपण केलेल्या गुन्ह्याची भूते भर कोर्टात त्याच्यासमोर फेर धरून नाचू लागली होती. आपल्या अपराधाचा भयंकर ताण पडला त्याच्या मनावर आणि त्या क्षणी आपल्याला दारूचा घोट हवा आहे याची जाणीव झाली त्याला. हे सारं विसरायचं होतं नागेशला. वामन डोळ्यांसमोर नको होता त्याला, पण रेखा तर डोळ्यांसमोर होती. डोकं गच्च धरूनच नागेश कोर्टातून बाहेर निसटला. शंतनुरावांनी त्याची स्थिती ओळखून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो निष्फळ ठरला होता. बाहेर जाताना वामन नम्रतासमोर उभा राहिला होता. अनावर ओढीने त्याने रेखाला जवळ घेऊन आवेगाने तिचे मुके घेतले होते. रेखा घाबरली होती, रडू लागली होती. आपल्याला ती विसरली हे पाहून वामनच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आज आपण सर्वस्व गमावल्याची जाणीव त्याला झाली. प्रथम त्याची पत्नी, प्रिय पत्नी गेली होती आणि आता त्याची एकुलती एक मुलगी त्याला ओळखू शकली नव्हती. रेखाच्या रडण्याचा आवाज कानी साठवतच तो पोलिसांबरोबर चालत राहिला होता.
आता तो मागे वळून पाहणार नव्हता, कारण त्याचे परतीचे सारे मार्ग बंद झाले होते. जीपमध्ये बसताच मात्र त्याला राहावले नाही. घाईघाईने मान वळवून त्याची नजर रेखाला शोधण्यासाठी भिरभिरू लागली होती. परंतु डोळ्यांसमोर अश्रूंचा पडदा उभा राहिल्यामुळे त्याला समोरचे काहीही दिसू शकत नव्हते. जीप चालू झाली होती. आता रेखाशी आपला संपर्क येणार नाही या जाणीवेने त्याचे हृदय भरून आले होते. पुढच्या क्षणी हुंदके देत तो रडू लागला होता. किती किती स्वप्ने वामनने मनाशी रेखाटली होती, पण क्षुल्लक अहंकारापायी साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. वामनचे आई वडील त्याच्या लहानपणीच अपघातात गेल्यामुळे वामनला शंतनूरावांकडे आश्रिताची कळा लागली होती. परंतु आपला बाप हयात असून सुद्धा रेखाला दुसऱ्यांच्या घराचा आश्रय घ्यावा लागला होता. त्या क्षणी वामनला वाटले होते की जन्मठेपेची शिक्षा आपल्याला झालेली नाही, तर ती रेखाला झालेली आहे. जीपने वेग घेतला होता. वामन प्रतिक्षणी रेखापासून दूर चालला होता. रेखा पाठीवर अक्षरे गिरवीत बसली असतानाच पोर्चमध्ये शिरल्या शंतनूरावांच्या मोटारीचा हॉर्न वाजला. हॉर्नचा आवाज रेखाच्या परिचयाचा झाला होता. तो ऐकताच चटकन पाठी बाजूला ठेवून ती उठली होती आणि टाळ्या वाजवीत म्हणाली होती, आजोबा आले, आजोबा आले, मामा आला. तिथेच गुबगुबीत सोप्यावर विसावून व्हिडिओवर चित्रपट पाहणाऱ्या शकुंतलाबाई आणि नम्रता तिच्या बालिश आनंदाला हसले होते. कौतुकाने तिच्याकडे पाहत शकुंतलाबाईंनी नम्रताला विचारले होते, किती वर्षांची झाली ग रेखा? 6 महिन्यांनी तिचा 4था वाढदिवस साजरा करणार आपण. किती भराभर जातात दिवस नाही? शकुंतलाबाई उद्गारल्या. त्यांच्या स्वरात व्यथा होती. बिंदूला जाऊन 3 वर्ष झाली असे सुचवायचे होते त्यांना, पण नम्रताला वामनची आठवण झाली होती. त्यालाही तुरुंगात जाऊन 3 वर्ष होणार होती. फरशीवर बुटांचे लयबद्ध आवाज झाले आणि नम्रताने आपल्या मनातील विचार बाजूला सारले होते. दिवाणखान्यात शिरल्या शंतनूराव आणि नागेशकडे पाहत ती बसल्या जागेवरून उठली होती. त्या दोघांजवळ जात दोघांची ब्रीफकेसेस तिने स्वतःकडे घेऊन दिवाणखान्यातील कपाटावर ठेवल्या होत्या. शंतनूराव हुश करीत शकुंतलाबाईंजवळ जाऊन बसले होते. कपाळावर किंचित आठ्या चढवूनच त्याने टीव्हीकडे नजर टाकली होती आणि रिमोट कंट्रोलने बसल्या जागेवरून टीव्ही बंद करून टाकला होता. नागेश मात्र तिथेच उभा होता. रेखाला पाहून तो दिवसभराचे श्रम विसरला होता. काय म्हणते माझी रेखा राणी? त्याने असे म्हणताच रेखा धावत जाऊन त्याला बिलगली होती. नागेशनेही तिला उचलून कडेवर घेतले होते. रेखा राणीला कॅडबरी आवडते? आपल्या कोटाच्या खिशातून कॅडबरी काढीत नागेशने विचारले. एकच आणली? चेहरा गोल करीत रेखा म्हणाली. तुला 2 हवे आहेत? मला नको. कपाळावर हात मारून पोक्तपणाचा आव आणत रेखा सांगत होती. तुला माहीत नाही, माझा एक भाऊ आहे. अच्छा? नागेशला तिची गंमत वाटली होती. त्याला पण कॅडबरी आवडते. पण तुझा भाऊ आहे कुठे? कमाल आहे. डोळे मोठे करून नागेशकडे पाहत रेखा उद्गारली. हे पण तुला माहीत नाही? नागेशने नकारात्मक मान हलवली. अरे, एखादे गुपित सांगावे त्याप्रमाणे त्याच्या कानाशी रेखा कुजबुजली. माझ्या मम्मीच्या पोटात आहे माझा भाऊ. ते ऐकताच नागेशचे डोळे लकाकले होते. अभावितपणे रेखाला त्याने जोराने आवळले होते. 2 हाताच्या अंतरावरून त्यांना न्याहाळणाऱ्या नम्रताकडे पाहतच नागेशने रेखाला हळूच विचारले. तुला कसे समजले? मला दुपारी मम्मीनेच सांगितलं. नागेश हरकला. 5 वर्षानंतर घरात पाळणा हलणार होता. घाईघाईने तो नम्रताजवळ गेला. रेखा म्हणते ते खरं आहे? काय म्हणते ती? नम्रताने त्याची नजर चुकवत विचारले. की मी बाप होणार? नम्रता लाजली. हळूच तिने मान खाली घातली, पण तिच्या गालावर फुललेली लाज काही लपू शकली नव्हती. न बोलता तिने रुकार दिलेला पाहून नागेश हर्षभरीत झाला होता. कडेवरील रेखाला खाली ठेवून त्याने अचानक नम्रताला उचलून धरले होते.
आपणाकडे शंतनुराव शकुंतलाबाई आश्चर्याने पाहत आहेत याची जाणीव होऊन नम्रता लाजली, बावरली. नागेशच्या हाताच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली आणि त्या प्रयत्नात स्वतःचा तोल सावरण्यापायी तिला नागेशच्या गळ्याला मिठी मारावी लागली होती. अरे अरे, काय करतो आहेस? शंतनुराव ओरडले होते. आनंद व्यक्त करतोय, नागेश उत्तरला. मग आम्हा दोघा म्हाताऱ्यांनाही आनंदात सहभागी करून घे की. नागेश थांबला. नम्रताला हळूच त्याने खाली उतरवले. मम्मी, पप्पा, तुम्ही दोघे आजी आजोबा होणार आहात. क्षणभर शंतनुराव आणि शकुंतलाबाई नम्रताकडे पाहतच राहिले आणि दुसऱ्या क्षणी ओरडले होते. अभिनंदन, अभिनंदन. थँक्यू पप्पा, थँक्यू मम्मी, नम्रता भारावून म्हणाली. सगळे जोरजोराने हसले. रेखा फुरकुटून जाताच नम्रताने तिला प्रेमाने जवळ घेतले. रागावू नकोस राणी, तू माझा जीव की प्राण आहेस. थँक्यू रेखा राणी. रेखाचा चेहरा खुलला. ओठाचा चंबू करीत तिने नम्रताच्या गालाची पप्पी घेतली आणि म्हटले, मम्मी, तू मला फार आवडतेस. तिच्या लागवी बोलण्याने नम्रताला उचबळून आले होते. आवेगानेच तिने रेखाला कवटाळले होते आणि रेखानेही उत्स्फूर्तपणे आपले दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती गुंफले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.